नमस्कार, लाईव्ह प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2025 चे भविष्य भाकीत। अजित पवारांसाठी आव्हानात्मक काळ, पक्ष चिन्हाच्या सुनावणीकडे देखील लक्ष। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस 22 जुलै रोजी असून दोघांची राशी एकच म्हणजे कुंभ आहे। त्यामुळे दोघांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध राहिले आहेत। फडणवीस यांच्याप्रमाणे अजित पवार यांच्या 7.5ाही शेवटचा टप्पा चालू आहे। मुख्य पत्रिकेत धनस्थानी केतू असून बुध हर्षल युती व शुक्र मंगळ युतीमुळे अनेक वेळा स्पष्ट बोलल्यामुळे अडचणींचा सामना यांना करावा लागला आहे। सध्या राशीच्या अष्टमातील मंगळाच्या भ्रमणामुळे महिला आयपीएस अधिकाऱ्याबरोबर झालेले संभाषण व्हायरल झाल्यामुळे नमते घ्यावे लागले आहे। मंगळाचे कन्या राशीतील भ्रमण 13 सप्टेंबर पर्यंत असणार आहे, तर 7.5 2027 जून पर्यंत असणार आहे। या काळात राष्ट्रवादी पक्ष चिन्हाविषयी न्यायालयीन लढाईची टांगती तलवार असणार आहे। मूळ पत्रिकेत सिंह राशीतील मंगळामुळे कायम सत्तेत राहण्याची संधी मिळाली आहे, तर रवी हर्षल योगामुळे विक्रमी वेळा उपमुख्यमंत्री पदावर काम करण्याची नोंद त्यांच्या नावावर आहे। डिसेंबर 2025 पर्यंत प्रभाव कायम राहण्याची शक्यता असून त्यानंतर मोठे बदल अपेक्षित आहे। चॅनलचे सबस्क्रिप्शन अगदी मोफत आहे। माहिती जाणून घेण्यापूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑल वर क्लिक करा, जेणेकरून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल। व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा। पक्ष चिन्हाच्या सुनावणीकडे लक्ष। 13 सप्टेंबर रोजी मंगळ तुळ राशीत प्रवेश करणार आहे। भारताच्या मकर राशीकडून मंगळाचे भ्रमण दशम स्थानातून होणार आहे। याचा परिणाम देशाच्या राजकीय परिस्थितीवर होण्याची शक्यता असून सत्ताधारी पक्षासाठी हा काळ कटकटीचा राहील। मोठ्या राजकीय व्यक्तीचा मृत्यू देखील या काळात संभवतो। या मंगळामुळे सीमेवर युद्धजन्य स्थिती अनुभवास येण्याची शक्यता वाटते। शेजारी राष्ट्राकडून कुरापती काढल्या जातील, दहशतवादी आणि माओवादी मारले जातील, शत्रू पक्ष आणि शत्रू राष्ट्रांवर विजय मिळेल, पोलीस लष्कराला विशेष अधिकार दिले जातील। तुळ राशीचे मंगळाचे भ्रमण जगातील काही देशांना युद्धाला प्रवृत्त करणारे राहील। युद्ध, दहशतवादी कारवाया, स्फोटक घटना, आगीचे अपघात यांमधून हानी होईल। या काळात मोठे न्यायालयीन निर्णय गाजतील। शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष व चिन्हाच्या खटल्यांचे निकाल या काळात लागल्याची शक्यता। याच काळात सूर्य कन्या राशीत प्रवेश करेल। सूर्याचा शनीबरोबर प्रतियोग होणार आहे, यामुळे सत्ताधारी पक्ष, प्रमुख पदांवरील व्यक्ती, राजकीय व्यक्ती अडचणीत येण्याची शक्यता राहील। निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षाला अपयशाचा सामना। केंद्रस्थानातील मंगळामुळे मोठे भूकंप किंवा वादळे यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमधून मोठे नुकसान होईल। याच काळात मंगळ प्लुटो केंद्रयोग होत असल्यामुळे संप, बंद, निदर्शने, हिंसा, जाळपोळ यांसारख्या घटना होण्याची शक्यता। सरकार विरोधात मोठी निदर्शने होतील। 2 समूहांमध्ये तणाव किंवा हिंसा होईल। ओबीसी, मराठा आरक्षण वाद चिघळण्याची शक्यता राहील। टोळी युद्ध, गुन्हेगारींमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता। शुक्र सिंह राशीत प्रवेश करीत असून शुक्र केतू युती होईल। यामुळे या काळात मोठ्या महिला किंवा कलाकाराच्या मृत्यूची घटना संभवते। देशाच्या उत्तर ईशान्य भागात पावसाचा जोर कायम राहील। विदर्भ, मराठवाड्यात मोठे पाऊस होतील। शेजारील देशात मोठी दुर्घटना संभवते। या काळात आत्महत्यांचे प्रमाण वाढण्याची शक्यता राहील। विमान, जहाज दुर्घटनातून मोठी हानी। शेअर मार्केट या काळात अस्थिर राहण्याची शक्यता असून मोठे करेक्शन संभवते। सोन्या चांदीच्या दरात घट होण्याची शक्यता राहील। रुपयाचे अवमूल्यन होण्याची शक्यता। षष्ठातील गुरुमुळे महत्वाच्या पदावरील व्यक्ती, मंत्री यांचे आजारपण, तुरुंगवास किंवा कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागेल। षष्ठातील गुरुमुळे धार्मिक विषयावरून बंद, निदर्शने होण्याची देखील या काळात शक्यता राहील। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईव्ह प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।